दरम्यान सुरेश धस राजकीय सूड भावनेमधून केंद्रेंवरती आरोप करत असल्यास भाजप नेत्यांनी धस यांना समज द्यावी अशी प्रतिक्रिया गुणरत्न सदावर्तेने दिली आहे। माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वतः ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेजी आहेत। सदावर्तेजी, नेमकी ही ऑडिओ क्लिप कधीची आहे आणि ज्यातनं भास्कर केंद्रे जे म्हणतायत त्याबाबत तुमचं काय मत आहे? गुड्ड्या गायकवाडची जर निर्गुण हत्यार तयार केले गेले असतील आणि तपासातला एक व्यक्ती म्हणत असेल की धस यांच्या शेतामध्ये ते हत्यार तयार झाली, त्याचबरोबर धस यांच्या पत्नीचं नाव घेऊन जर तपास अधिकारी सांगत असेल की 3 लाख रुपये जे आहेत ते कशा प्रकारे देण्यात आले आणि ते कसे जप्त करण्यात आले, कशा प्रकारे धस यांनी तपास करत असताना आरोपीला अटक करताना कसा मंत्री असताना मज्जाव केला। भास्कर केंद्रे साहेब यांनी जे काल सांगितलं माध्यमांना, म्हणजे मला वाटतं ते स्वतः येऊन लाईव्ह सुद्धा सांगितलं त्यांनी माध्यमांना, त्याच्यावरून असं दिसतंय की देशमुखांच्या मारेकऱ्याला शिक्षा होण्या अगोदर, फाशी होण्या अगोदर लक्षात ठेवा, गुड्ड्या गायकवाड हा मागास समाजातला आहे म्हणून त्याच्या मारेकऱ्यांना सूट देता येऊ शकत नाही। पुनश्च एकदा मॅजिस्ट्रेटकडे अर्ज करून ह्या लोकांना अटक झाली पाहिजे। जर त्यांच्या पत्नी दोषी असतील तर त्यांना अटक झाली होती का हे बघितलं पाहिजे। केंद्रे साहेबाचा जबाब जो आहे मॅजिस्ट्रेट समोर हे केला पाहिजे, नोंदवला पाहिजे आणि गुड्ड्या गायकवाडच्या प्रकरणात अगोदर फाशी झाली पाहिजे। ज्या पद्धतीने धस यांनी आरोप केले आणि केंद्रेंच्या ज्या क्लिपमधनं ते स्पष्ट म्हणत आहेत की माझ्याकडे JCPच काय तर चाक पण नाही आहे, त्याचं दुसरीकडे मी जे लग्न लावलेलं आहे मुलीचं ते देखील कर्ज काढून लावलेलं आहे, याकडे कसं पाहता केंद्रेंच्या वक्तव्यांकडे? सगळ्यात अगोदर तर असा खोट्या प्रकारचा आरोप श्री धस यांनी केलेला आहे। बदल्याच्या भावनेने जर धस वागत असतील आणि वागले असतील तर ताबडतोब धस यांना नोटीस दिली पाहिजे, शिस्तभंगाची कारवाई केली पाहिजे। संतोष देशमुख यांच्या प्रकरणाचा जसा तपास सुरू आहे तसाच गुड्ड्या गायकवाड याच्या हत्येचा तपास देखील तितक्याच नेटीने व्हायला हवा असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित कदमसह मी सूरज सावंत, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।